रुको जरा, सबर करो। तेल बी घेतलं का? हा लपतो काय? तर मित्रांनो, आता जे तुम्ही आता स्टेटस बघितला तसं बनवण्यासाठी खूप इझी आहे। तुम्हाला सगळे प्रीसेट तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। शेक इफेक्ट आणि बीट मार्क प्रीसेट मित्रांनो, आता मला सिंपली अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। काय अशा प्रकारे ओपन केल्यावर मित्रांनो तुम्हाला काय करायचं म्हणजे अशा प्रकारे प्रोजेक्टर यायचं काय मित्रांनो। प्रोजेक्टर आल्यानंतर इथं बीट मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं। अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेट मी दिलो, इथं सॉन्ग ऑलरेडी ॲड आहे। आता स्टार्टिंगला काय करायचं म्हणजे मित्रांनो इथं प्लसवर यायचं आहे, मीडियावर यायचं आहे आणि तिथं तुमचा कोणता फोटो ॲड करायचा आहे ते तुम्ही ॲड करू शकता। मी इथं हे वाला फोटो ॲड करतो आणि तर मित्रांनो 3 डॉटवर क्लिक करतो। काय मी तो फुल फिल करून देतो आणि मित्रांनो पुढच्या बीट मार्कपर्यंत ठेवायचं। 5 मित्रांनो बघू शकता 5 पॉईंट बीट मार्क आहे तिथपर्यंत ठेवायचं आणि त्या फोटोवर लॉंग प्रेस करायचं, बरोबर सॉन्गच्या शेवटकडे वरच्या बाजूला आणून ठेवायचं। काय अशा प्रकारे आणल्यानंतर मित्रांनो ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफर आल्यानंतर मित्रांनो हे 3rd नंबर क्लिक करायचं। अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं काय तुम्हाला झूम करायचं आणि इथं की फ्रेम लावायचं आहे आणि तर की फ्रेम लावल्यावर तुम्हाला डायरेक्ट कुठं यायचं म्हणजे तर 5 सेकंड लावायचं आहे। 5 सेकंडचं थोडं यायचं इकडं मागच्या जायला आणि थोडंसं अशा प्रकारे कमी करून घ्यायचं। काय अशा प्रकारे तुम्हाला कमी करून घ्यायचं आहे। काय बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे झाला आहे। काय मित्रांनो अशा प्रकारे झालं मित्रांनो 5 सेकंडचे बीट आहे, 5 पॉईंटचं बीट आहे मित्रांनो। 5 सेकंड जो ते पुढचा व्हाईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, फिल्म अँड ट्रान्झॅक्शन जायचं मित्रांनो। इथं बघू शकता 4था नंबर याच्यावर क्लिक करायचा आहे आणि इथं क्लिक करून तुम्हाला जे फोटो पाहिजे तुम्ही ॲड करू शकता। मी तो ऑलरेडी ॲड करलेला आहे मित्रांनो। आता मित्रांनो याच्या पुढे जायचं 6.20 सेकंडला मित्रांनो इथं प्लसवर यायचं आणि मीडियावर यायचं आहे आणि फोटो ॲड करायचा आहे। तुम्ही दुसरा पण ॲड करू शकता। मी आता हे वाला फोटो ॲड करतो आणि शेवटपर्यंत खिचून घेतो। का मित्रांनो अशा प्रकारे खिचून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथनं बॅग यायचं आहे आणि मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायचं। काय मित्रांनो अशा प्रकारे फर्स्ट आहे ते फर्स्ट फोटोला क्लिक करायचं, तर खाली इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून मित्रांनो इथून तुम्हाला एक्झिट व्हायचं आहे आणि मित्रांनो बीट मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं। काय झाल्यानंतर मित्रांनो जे आपला 5 सेकंडला मित्रांनो जे आपला फोटो आहे मित्रांनो त्याच्यावर क्लिक करायचं, तर 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आणि मित्रांनो इथनं बॅग यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला आणि शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो। अशा पुढे आल्यानंतर तर आपल्याला आणि एक फोटो दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन इफेक्ट कॉपी करून बॅग यायचं आहे मित्रांनो। बॅग आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणि काय करायचं आहे बीट मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं। काय अशा प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं इथनं बॅग यायचं आहे, सॉरी मित्रांनो थोडंसं इथं 6.20 सेकंडकडे यायचा मित्रांनो। अशा प्रकारे क्लिक करून फोटोला 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। काय ॲड झाल्यानंतर मित्रांनो जे आपला हे वाला फोटो आहे स्टार्टिंग त्याच्यावर क्लिक करायचा आहे, फिल्ड अँड ऑपोजिटमध्ये जाऊन मित्रांनो इथे काय करायचं तुम्हाला कलरवर जाऊन लास्ट वाला ब्लॅक अँड व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे आपला सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इझिली इथनं व्हिडिओ डाउनलोड करू शकता। व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। काय